अजित पवारांच्या वक्तव्यामुळे शेतकरी कर्जमाफीबाबत संभ्रम. शेतकऱ्यांनी पुढील 3 वर्ष नियमित कर्जाचे हप्ते भरावे. अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन. शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड. आजपासून नमो शेतकरी योजनेचा निधी येणार. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये. गुढीपाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा. मोदींच्या दौऱ्यादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था. 47 चौकांमध्ये होणार पंतप्रधानांचं दिमागदार स्वागत. शासकीय कर्मचाऱ्यांना गुढीपाडवा गिफ्ट. केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ. महागाई भत्ता 53 वरून 55%. त्र्यंबकेश्वर येथील कॉन्क्रिटीकरणाचा वाद वाढण्याची शक्यता. गोदावरीच्या प्रवाहासाठी कॉन्क्रीट काढण्याचा निर्णय तर भाजी विक्रेते विरोध करण्याची शक्यता. नांदेडच्या कृषी विभागात 6 कोटींचा घोटाळा. 11 कृषी पर्यवेक्षकांसह 3 कृषी केंद्र चालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. ठिबक सिंचन वाटपात घोटाळा झाल्याचं निष्पन्न. म्यानमार भूकंपामध्ये 150 जणांचा मृत्यू. 700हून अधिक जखमी. 8 सेकंदात म्यानमारसह 5 देश हादरले. हजारो लोक बेघर. श्री क्षेत्र शनी शिंगणापूरमध्ये लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी. शनी अमावस्येचा मुहूर्त साधत भाविक शनी दर्शनासाठी दाखल. अत्याचार प्रकरणात आसाराम बापूला दिलासा. गुजरात हायकोर्टाकडून वैद्यकीय कारणास्तव 3 महिन्यांचा अंतरिम जामीन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.